नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा कायदा अभ्यासणार आहोत आणि या कायद्याचं नाव आहे द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971। याला मराठीमध्ये वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 असं म्हटलं जातं। भारतामध्ये गर्भपात करण्यास परवानगी आहे का आणि तो किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास परवानगी आहे, त्यासाठी कुणाची संमती घ्यावी लागते का, मग त्यामध्ये किती डॉक्टरची संमती आहे, या सगळ्या बाबी याच्यामध्ये आहेत। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आता हा कायदा जो आहे तो खूप जुना झालेला आहे आणि या कायद्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत आणि ते बदल अलीकडे जर आपण पाहिलं तर 2002 मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत, 2020 मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। या आधी सुद्धा असे अनेक प्रयत्न झाले, मात्र ते संसदेमध्ये पारित होऊ शकलेलं नाही। मात्र 2020 मध्ये हे लोकसभेमध्ये पारित झालेला आहे। मुद्दा जो आहे तो हा संपूर्ण कायदा पाहत असताना आपण एकूण या कायद्यामध्ये जे 8 कलम आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत। परंतु मुद्दा मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की हे जे काही आपण कायदे अभ्यासत आहोत ते आपल्या परीक्षेसाठी अभ्यासत आहोत। आपल्या सीडीपीओच्या परीक्षेचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये साधारणतः एक प्रश्न, कधी कधी दोनही विचारले जातात, पण तशी शक्यता कमी असते। एक प्रश्न जो आहे तो आपल्याला या कायद्यावर विचारला जातो आणि आता जर आपण या पुढच्या एक्झामसाठी जर विचार कराल तर जनरली या कायद्यावर प्रश्न विचारण्याचा भर जो आहे तो नव्या सुधारणांवरच असणार आहे। त्याच्यामुळे नव्या सुधारणांवर आपण या लेक्चरमध्ये जास्त भर देणार आहोत। मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की या कायद्याचा अभ्यास तुम्ही परीक्षेसाठी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला पाहिजे। मात्र इतर कुठलाही उद्देश तुमचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ न बघता कायदेतज्ञांची मदत घ्यायला पाहिजे। आज जो आपण हा कायदा पाहणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बेसिक माहिती तर याच्यामध्ये पाहणारच आहोत, परंतु ज्या सुधारणा झालेल्या आहेत या सुधारणा नक्की काय आहेत आणि त्यामागचा उद्देश काय होता, भारतामध्ये गर्भपातासंदर्भाची स्थिती नक्की काय आहे, वेगवेगळे जे काही जर्नल्स असतील किंवा वेगवेगळे जे काही अहवाल आलेले आहेत त्याच्यामध्ये नक्की काय सांगितलं गेलेलं आहे या बाबतीत, आणि एकंदरीत गर्भपात आणि स्त्रीचा हक्क म्हणजे स्त्रीच्या शरीरावर कुणाचा हक्क आहे ही जी काही विचारसरणी सध्या आहे किंवा चर्चेत राहते नेहमी किंवा या गोष्टीवर नेहमी बोललं जातं, तर त्या अनुषंगाने काही बाबी ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये किंवा इतर देशांमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे याचा एक जर आपण आढावा बघितला तर जर्मनी, कॅनडा सारख्या देशांमध्ये फार अशी बंधनं गर्भपातावर नाहीत, गर्भपात करण्यास मुभा आहे। मात्र अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा किंवा भारतामध्ये सुद्धा आता हे काही बदल होऊ घातलेले आहेत। परंतु या आधी जर आपण पाहिलं 1971चा कायदा येण्याचा उद्देश हा लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तर एक होताच, असा एक मेन मुद्दा होता, परंतु स्त्रीचा हक्क आहे म्हणून हा कायदा आणला गेला का, तर कुठेतरी यावर शंका उपस्थित होते। मग गर्भपात करणे हा स्त्रीचा हक्क आहे का, तर तो ॲब्सोल्यूट आहे की क्वालिफाईड आहे हा प्रश्न असतो। ॲब्सोल्यूट अधिकार म्हणजे काय, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन्स नसतात, त्याला ॲब्सोल्यूट पॉवर किंवा ॲब्सोल्यूट अधिकार जे राईट्स आहेत ते असं म्हटलं जातं। परंतु हा गर्भपाताचा जो अधिकार आहे तो ॲब्सोल्यूट पॉवर किंवा ॲब्सोल्यूट अधिकार नाहीये, तर तो क्वालिफाईड राईट आहे। याचा अर्थ कुठेतरी त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स जे आहेत ते लावले गेलेले आहेत, म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीतच गर्भपात केला जाऊ शकतो। प्रत्येक वेळेस किंवा स्त्रीला स्वतःला असं वाटतं म्हणून गर्भपात केला जाणार नाही किंवा तशी परवानगी दिली जात नाही। ठीक आहे, मुद्दा जो महत्त्वाचा तो आहे तो म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट मध्ये ज्या आता सुधारणा झालेल्या आहेत तर त्या सुधारणांचा मेन हेतू जो आहे तो हा होता की सध्याच्या परिस्थितीमध्ये असे अनेक जे आहेत केसेस आपल्या समोर येत आहेत की बलात्कार झालेला आहे आणि बलात्काराच्या केसमध्ये सुद्धा काही छोट्या बालिकांवर बलात्कार झाला असेल तर अशा वेळेस तिला माहिती सुद्धा नसते की ती प्रेग्नंट आहे आणि वेळ जो आहे तो बराच निघून गेलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि गर्भपात करायची वेळ येते तेव्हा कायदा जो आहे तो आपला कायदा थोडासा रिस्ट्रिक्शन्स जरा जास्त आहेत, कारण याच्यामध्ये फक्त या आधी जर आपण पाहिलं तर 20 आठवड्यांपर्यंतचाच गर्भपात जो आहे तो करता येऊ शकत होता काही डॉक्टरांची संमती घेऊन, परंतु 20 आठवड्याच्या वरती जे आहेत ते गर्भपात करता येत नव्हता। परंतु आता ज्या आहेत त्या सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या पुढे आपण पाहणार आहोत, परंतु अशा काही रिस्ट्रिक्शन्स त्यामध्ये होत्या, त्या एकदम कडक जे काही बंधनं घातली गेलेली होती ती कुठेतरी आता शिथिल करण्यात आलेली आहे। मुद्दा जो आणखी एक महत्त्वाचा चर्चेत असतो तो म्हणजे स्त्रीच्या गर्भावर कुणाचा अधिकार आहे किंवा स्त्रीच्या शरीरावर कुणाचा अधिकार आहे, मग त्या होऊ घातलेल्या बाळाचा, नवऱ्याचा, धर्माचा, सरकारचा की कुणाचा की तिचा स्वतःचा, तर हा प्रश्न जो आहे तो अमेरिकेमध्ये 2 पद्धतीने चर्चेला गेलेला आहे किंवा संपूर्ण जगभरामध्ये, एक प्रो चॉईस आणि प्रो लाईफ। याचा अर्थ काय, तर प्रो चॉईस ही जी विचारसरणी आहे ती असं मत मांडते की
स्त्रीच्या गर्भावर स्त्रीचा संपूर्ण अधिकार आहे आणि तो गर्भ ठेवायचा, वाढवायचा, त्याला जन्म द्यायचं की नाही हे स्त्री ठरवेल. परंतु प्रो लाईफ ही विचारसरणी किंवा असे मत मांडणारे किंवा ती विचारसरणी फॉलो करणारे लोक असे म्हणतात की प्रो लाईफ याचा अर्थ की तो जो भ्रूण आहे, तो जो फिटस आहे, त्यावर त्या स्त्रीचा अधिकार नाही, कारण ते एक स्वतंत्र जीव आहे आणि जर ते मारलं जात असेल किंवा ते पाळलं जात असेल तर त्याला ती एक मानव हत्या ठरेल असं प्रो लाईफ विचारसरणी म्हणते. त्याच्यामुळे हा जो वाद आहे तो नेहमी वेगवेगळ्या देशांमध्ये चालू असतो. आपल्या देशामध्ये जर विचार केला तर आपल्या देशामध्ये सुद्धा स्त्रीला पूर्णतः स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाहीये. वेगवेगळ्या कंडिशन्समुळे, वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाल्यामुळे गर्भपाताचा जो काही कालावधी आहे आता वाढवण्यात आलेला आहे. आता टू द पॉइंट आपण मुद्द्याला सुरुवात करूया की हा जो कायदा आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, तुम्ही कायद्याचं नाव जे आहे ते पाठ ठेवायला पाहिजे. आता हा जो कायदा आहे जेव्हा सुरुवातीला आणला गेलेला होता तो एप्रिल 1972 मध्ये लागू करण्यात आलेला होता. तुम्हाला जर तारीख विचारली तर लक्षात ठेवा 1 एप्रिल आहे काही ठिकाणी, परंतु मी एप्रिल 1972 असंच लिहिलेलं आहे. एकूण कलमे जे आहेत या कायद्यामध्ये एकूण 8 आहेत आणि हा कायदा जो आहे 71 ला आणलाय, 72 ला लागू झालाय. त्यानंतर 2003 मध्ये याचे काही नियम बनवण्यात आलेले होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुधारणा झाल्या त्या 2002 मध्ये आणि अलीकडच्या ज्या सुधारणा आहेत त्या 2020 मध्ये झालेल्या आहेत. आता नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 2018च्या परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न तुमच्या समोर आहे. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 MTP ऍक्ट च्या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी दोन प्रमाणित याचा अर्थ काय की रजिस्टर्ड डॉक्टर जे आहेत या डॉक्टरांची मताची गरज असते आणि ही गरज केव्हा असते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, तर गर्भ 8 आठवडे ते 20 आठवडे पर्यंत असताना म्हणजे गर्भपात जर करायचा असेल आणि तो गर्भ जर 8 आठवडे ते 20 आठवडे या दरम्यान असेल तर जेव्हा गर्भाचे वय 12 आठवड्यांपेक्षा जास्त पण 20 आठवड्यांपर्यंत असेल तेव्हा, आणि तिसरा ऑप्शन आहे गर्भ 20 आठवड्यांहून जास्त मोठा असेल तर, आणि कोणत्याही परिस्थितीत 2 डॉक्टरांची गरज असतेच असा शब्द वापरलेला आहे. त्याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. जेव्हा गर्भाचं वय 12 आठवड्यांपेक्षा जास्त पण 20 आठवड्यांपर्यंत असते तेव्हा 2 डॉक्टरांची जी संमती आहे किंवा त्याची मत जे आहे, सजेशन्स जे आहेत किंवा त्यावर गर्भपात करायला पाहिजे की नाही या मताची गरज असते. तर अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. या कायद्यामध्ये अशा कुठल्याही फारशा अशा अवघड शिक्षा, वेगवेगळे कलम पाठ करत बसण्याची गरज नाहीये. तुम्हाला हा कायदा एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये विशेषत्वाने गर्भपात केव्हा केला जाऊ शकतो, त्याचे कंडिशन्स काय आहेत, गर्भपाताला परवानगी कोण देतं, म्हणजे की कोणत्या कंडिशनमध्ये गर्भपाताला परवानगी दिली जाते, गर्भपात कुठे केला जाऊ शकतो, अशा 3च गोष्टींवर जास्तीत जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. बाकी तर कुठल्याही गोष्टींचा तुम्ही रंजक माहिती गोळा करण्यात काहीही अर्थ नाही. जर तुम्हाला ती हवी असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून ती उपलब्ध आहे. सुधारणांची गरज जर आपण पाहिली तर बघा की इंडियन जर्नल ऑफ मेडिकल इथिक्स नावाचं एक जर्नल आहे 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार असुरक्षित गर्भपात, लक्षात घ्या असुरक्षित गर्भपात याचा अर्थ काय की कुठल्याही पद्धतीने डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार न करता किंवा दवाखान्यामध्ये जाऊन न करता असुरक्षित ठिकाणी किंवा असुरक्षित माध्यमातून, मग ते झाडपाल्याचं औषध देऊन असेल किंवा एखाद्या मांत्रिकाच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स त्यामध्ये वापरल्या जातात आणि अशा पद्धतीने जेव्हा असुरक्षित गर्भपात केला जातो याचं प्रमाण जर पाहिलं तर ते 10 ते 13% मातांचे मृत्यू त्यामुळे होत आहेत. विचार करू तुम्ही शकता की जे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा एक जो भाग आहे तो एक की फॅक्टर आहे. लक्षात घ्या 10 ते 13% मातांचे मृत्यू या एका कारणामुळे होत आहेत. कोणतं कारण तर असुरक्षित गर्भपात. आता तुम्हाला असं वाटू शकतं की असुरक्षित गर्भपात का केले जातात. आता तुम्ही समाजामध्ये विचार करू शकता की समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतात. बऱ्याचदा कुमारी मातांचा प्रश्न उपस्थित राहतो कारण आपला समाज जो आहे तो कुमारी मातांना ऍक्सेप्ट करत नाही. तर अशा वेळेस कुठेतरी ज्या कुमारी माता आहेत त्यांना एक वेगळी भावना जी आहे ती समाजामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्यांचा एक प्रश्न निर्माण होतो आणि अशा वेळेस अबॉर्शनचं प्रमाण जे वाढतं. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे स्त्रियांवरील अत्याचार जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे बलात्काराचा आहे. मग वेगवेगळ्या अशा माध्यमातून अशा केसेसमुळे सुद्धा जे गर्भधारणा जी आहे ती लहान मुलींना किंवा मोठ्या स्त्रीला, प्रौढ स्त्रीला सुद्धा झालेली असते आणि अशा वेळेस सुद्धा गर्भपात केला जातो. परंतु आपला कायदा जो आहे तो आपला कायदा हा 20 आठवड्यांच्या म्हणजे पूर्वीची गोष्ट सांगतो
सांगतोय 20 आठवड्यांच्या वर गर्भपातास परवानगी देत नव्हता आणि त्याच्यामुळे काय होत होतं की वेगळ्या माध्यमातून किंवा असुरक्षित माध्यमातून गर्भपात केले जात होते आणि त्याच्यामुळे माता मृत्यूचं प्रमाण त्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं होतं, जे आजही आहे. आता मुद्दा नेक्स्ट जो आहे तो भारतात आजही गर्भपात हे माता मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि देशात होणाऱ्या माता मृत्यूंपैकी 8% मृत्यू जे आहेत ते असुरक्षित गर्भपातामुळे होतात. दोन अहवाल हे वेगवेगळे आहेत. या अहवालानुसार हे 8% मृत्यू सांगितलंय आणि इथे 10 ते 13% जे कारण आहेत ते किंवा की फॅक्टर जो आहे तो माता मृत्यूंसाठी आहे असं सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिसरा जो मुद्दा आहे तो मी पुढे सांगणार आहे तुम्हाला की हा कायदा आणला जात असताना किंवा यामध्ये सुधारणा केली जात असताना त्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा त्या ड्राफ्ट मध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. हर्षवर्धन जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांनी सुद्धा भाषणामध्ये लोकसभेमध्ये या गोष्टीवर चर्चा केलेली होती. पुढे आपण पाहणार आहोत इथे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद आहेत की आता ज्या सुधारणा होऊ घातलेल्या आहेत त्याचा उद्देश काय आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ सेफ अँड अफोर्डेबल अँड ऍक्सेसिबल अबॉर्शन सर्व्हिसेस म्हणजे हे ज्या काही सेवा आहेत त्या आता स्त्रियांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा त्यामागचा एक उद्देश आहे आता सुधारणा करण्यामागचा. त्यानंतर ऍडव्हान्समेंट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत जर आपण टेक्नॉलॉजी जर पाहिलं तर वाढलेली आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा वाढलेला आहे आणि त्याचा उपयोग आता घेता येऊ शकतो. त्याच्यामुळे 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपाताला परवानगी देण्यासाठीची संमती जी आहे ती आता जी देऊ घातलेली आहे किंवा येऊ घातलेली आहे. तर यामागचं एक कारण हे सुद्धा आहे की टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट झालेले आहेत मेडिकल टेक्नॉलॉजीमुळे. त्याच्यामुळे आता अशा पद्धतीने जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, आता डाऊन सिंड्रोमची केस मागे महाराष्ट्रामध्ये होती. डाऊन सिंड्रोम असल्यामुळे तो गर्भपात करणे गरजेचा होता आणि त्यामुळे मग अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून गर्भपात केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे तो आता वाढवण्यात येत आहे. त्यानंतर रिड्यूस मॅटर्नल मोर्टॅलिटी म्हणजे माता मृत्यू दर कमी करण्यासाठी सुद्धा हे की फॅक्टर आहे किंवा आताच्या ज्या सुधारणा ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत. त्यानंतर सेव्हरल रिट पिटिशन्स ज्या आहेत म्हणजे आता जर तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जर तुम्ही पाहाल तर बऱ्याचदा असं होतं की एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला आणि किंवा एखाद्या बालिकेवर बलात्कार झाला आणि गर्भधारणा झाली आणि जर कालावधी उलटून गेलेला असेल 20 आठवड्यांच्या वरती तर अशा वेळेस परवानगी नसते आणि मग त्या स्त्रीला कोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागते आणि मग यामुळे सुद्धा आणि कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर सुद्धा कोर्ट लवकर निर्णय देत नाही आणि अशा कालावधीमध्ये सुद्धा आणखी तो कालावधी जो आहे तो वाढतो आणि पुन्हा कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आलेल्या आहेत, वेगवेगळ्या रिट पिटिशन्स दाखल करण्यात आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. तर पुढे सुधारणा पाहण्याच्या आधी मुख्य बदल काय झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत तो आपण याच्यामध्ये पाहूया. तर 1971च्या कायद्यामध्ये काही तांत्रिक बदल जे आहे ते करण्यात आलेले आहेत आणि हे 2002 मध्ये सुद्धा करण्यात आलेले होते. तरीही त्यामध्ये 20 आठवड्यांची जी काही मुदत आहे ती कायम ठेवण्यात आलेली होती. परंतु आता ही जी मुदत आहे आता 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास जी आहे ती कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा एक मुख्य बदल याच्यामध्ये दिसून येतो. या कायद्यामधलं कलम 1 जे आहे ते काय सांगतं तर या कायद्याचं नाव अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता ते मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ऍक्ट 2020 असं त्याला आता म्हणता येईल. त्याची व्याप्ती जी आहे ती जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतात असेल. सुधारणा करण्यात आल्याची तारीख जर आपण पाहिलं तर लोकसभेत हे मांडण्यात आलं होतं 2 मार्च 2020 ला. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि आता ते 17 मार्च 2020 मध्ये पारित सुद्धा झालेला आहे. मुद्दा नेक्स्ट जो आहे तो कलम 2 मध्ये व्याख्या जी दिलेली आहे, वेगवेगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे कोण, म्हणजे जो नोंदणी केलेला वैद्यकीय व्यावसायिक असं त्याला मराठीमध्ये म्हणू शकता. नक्की तो कोण तो पुढे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची व्याख्या त्याच्यामधली आहे आणि जी परीक्षाभिमुख आहे. कलम 3 जो आहे तो वैद्यकीय गर्भपात वैद्यकीय व्यावसायिकाकडून घेण्यासंदर्भातील मुद्दे जे कलम 3 मध्ये आहेत. गर्भपात करण्याचे ठिकाण कलम 4 च्या बाबतीत इथं गोष्ट केलेली आहे की जसं प्लेस कुठले असायला पाहिजेत. या संदर्भात बघा कायद्यामध्ये फारसं असं डिटेल नसलं तरी सुद्धा त्याचे नियम करण्यात आलेले आहेत. ते 2003 मध्ये करण्यात आलेले होते. पण नियम हे आपल्यासाठी नाही आहेत परीक्षेसाठी म्हणून आपण त्यावर फार डिस्कस करणार नाही आहोत. आपण कायद्यावर भर देणार आहोत कारण आपल्याला त्यावर MCQ येऊ शकतो. गर्भपात करण्याचे ठिकाण जे आहे कलम 4 च्या संदर्भात आहे. कलम 3 आणि 4 लागू नसणे हे कलम 5 मध्ये आहे आणि त्यानंतर कलम 6 मध्ये नियम करण्याचे अधिकार दिलेले आहेत, पॉवर टू मेक रूल्स. त्यानंतर नियमन करण्याचे अधिकार जे आहेत ते पॉवर टू मेक रेग्युलेशन्स हे स्टेट
कोणत्या संदर्भात आहे, हे सेंटरच्या संदर्भात आहे. कलम 8 जे आहे ते योग्य कारणासाठी गर्भपात करण्यास डॉक्टरांना संरक्षण. याचा अर्थ की बऱ्याच अशा घटना होतात की गर्भपात तात्काळ करणं गरजेचं असतं, अन्यथा स्त्रीला, त्या मातेला धोका असू शकतो. त्याच्यामुळे अशा कंडिशन मध्ये कुठलाही प्लेस विचारात न घेता आणि आपला जो कालावधी आहे तो विचारात न घेता गर्भपात केला जाऊ शकतो आणि त्यावेळेस डॉक्टरांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं ते दोषी किंवा गुन्हेगार म्हणून गणल्या जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे 8 कलमांचं विभाजन आहे. फक्त याच्यामध्ये यावर क्वेश्चन्स अशा पद्धतीने येईल असं वाटत नाही, तरी सुद्धा एक माहिती म्हणून ही गोष्ट जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. आता गर्भपात केव्हा करता येतो हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या कंडिशन्स काय आहेत हे महत्त्वाचं आहे. गर्भधारणेनंतर गर्भवती स्त्रीच्या जीविताला धोका उद्भवल्यास, हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे त्या स्त्रीच्या जीविताला धोका असेल तर, व तिच्या शारीरिक व मानसिक, हा शब्द महत्त्वाचा आहे, शारीरिक व मानसिक आरोग्यावर तीव्र दुष्परिणाम होणार असेल तर अशा वेळेस गर्भपात केला जाऊ शकतो. त्यानंतर जन्माला येणाऱ्या बाळामध्ये तीव्र स्वरूपाच्या शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाची संभाव्यता असेल तर, म्हणजे जो बाळ आहे त्या बाळाला सुद्धा शारीरिक आणि मानसिक व्यंग निर्माण झालं असेल तर, किंवा तसं डिटेक्ट झालं असेल तर, बलात्कारामुळे गर्भधारणा झाली असेल तर, आणि जेव्हा स्त्रीला बसलेला मानसिक धक्का याच्यामध्ये विचारात घेतला जातो आणि तेव्हा सुद्धा गर्भपात केला जाऊ शकतो. विवाहित स्त्रीच्या बाबतीमध्ये हे आता बदललेलं आहे, लक्षात घ्या. विवाहित स्त्रीच्या बाबतीत पुढे आता याला जर आपण बघितलं इंग्रजीमध्ये आता पार्टनर हा शब्द त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे मॅरिड वुमन असं न करता वुमन अँड पार्टनर असा शब्द उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे हे अविवाहित बाबतीत सुद्धा लागू होऊ शकतं. जसं की पत्नी म्हणजे पती आणि पत्नी दोघांपैकी कोणीही कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा केलेला वापर अयशस्वी ठरल्यानंतर, म्हणजे जे काही कुटुंब नियोजनाची साधनं वापरलेली आहेत मात्र त्याचा फायदा झाला नाही किंवा ते सक्सेस झाले नाही आणि त्यामुळे गर्भधारणा झालेली आहे, अशा वेळेस सुद्धा ते अयशस्वी ठरल्यानंतर होणाऱ्या गर्भधारणेमुळे स्त्रीला बसलेला मानसिक धक्का गृहीत धरून विचारात घेऊन गर्भपात केला जाऊ शकतो. तर हे कंडिशन्स जे आहेत ते कायद्यामध्ये उल्लेख आहेत. याच्या व्यतिरिक्त गर्भपात करण्यास जी आहे ती मनाई आहे किंवा मग त्या पद्धतीनं कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर जर कोर्ट वेगवेगळ्या पद्धतीने काही विचार करून मग जर हे करत असेल तर अशा वेळेस ते केलं जाऊ शकतं. मात्र अशा रेअर कंडिशन्स आहेत. मागे चंदीगडची केस तुम्हाला माहिती असेल, त्या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली गेलेली नव्हती सुप्रीम कोर्टाकडून. गर्भपाताची सेवा कोण देऊ शकतो, म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ते देऊ शकतात. तर याचा अर्थ काय आहे, तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर याचा अर्थ 1956च्या इंडियन मेडिकल काउन्सिल कायद्यात, लक्षात घ्या 1956चा तो कायदा आहे इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट. तर या कायद्यामध्ये कलम 2H जे आहे, या कलम 2H नुसार नोंदणी असलेला, लक्षात घ्या, किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र असलेली वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी झाली आहे अशी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती कोण असेल तर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र यातील किमान अनुभव आहे. आणि हा किमान अनुभव किती या संदर्भात कायद्याने अंतर्गत जे काही नियम बनवलेले आहेत त्यामध्ये या गोष्टी तरतूद असतील. पुन्हा एकदा हे सिम्प्लिफाईड करून सांगतो की ही व्यक्ती कोण असेल रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, तर ती 1956च्या इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 2H अंतर्गत ती व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती अशा पद्धतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र धारण केलेली असेल आणि त्याचा अनुभव हा किती असेल हे मात्र नियमामध्ये त्याचा उल्लेख असेल आणि त्या पद्धतीचे नियम केले गेलेले आहेत. ठीक आहे. आता मुद्दा जो नेक्स्ट आहे तो म्हणजे किती आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो किंवा त्यासाठी लागणारी परवानगी जी आहे त्या संदर्भात हे नव्या सुधारणांसह मी इथे तुम्हाला सांगतो आहे. आता याच्यामध्ये बघा की कन्सेप्शन जो आहे म्हणजे टाइम सिन्स कन्सेप्शन जर आपण पाहिलं तर अप टू 12 वीक्स म्हणजे 12 आठवड्यांपर्यंत, 12 ते 20 आठवड्यांपर्यंतच्या दरम्यान, त्यानंतर 20 ते 24 आठवडे आणि मोर दॅन 24 वीक्स म्हणजे 24 आठवड्यानंतर सुद्धा पूर्वी जर आपण पाहिलं तर हे अलाउ नव्हतं, इथे सुद्धा अलाउ नव्हतं. मात्र आता याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, ते बदल पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा अप टू 12 वीक्स मध्ये जर आपण पाहिलं म्हणजे 12 आठवड्यांपर्यंत जो गर्भपात केला जाऊ शकतो हा MTP ऍक्ट 1971 अनुसार जर आपण पाहिलं तर ऍडवाइस ऑफ वन डॉक्टर म्हणजे एक जो वैद्यकीय व्यावसायिक आहे त्याच्या सल्ल्याने 12 आठवड्यांपर्यंतचा जो गर्भपात आहे तो केला जाऊ शकतो. दुसरा जो मुद्दा आहे तो 12 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 डॉक्टरांची संमती किंवा त्यांचं मत जे आहे ते घेतलं जात होतं. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर पुढे म्हणजे अप टू 12 वीक्स पर्यंत इथे सुद्धा आता ऍडवाइस ऑफ वन डॉक्टर म्हणजे एक डॉक्टरची संमती तिथे सुद्धा लागणार आहे कंटिन्यू, म्हणजे ही गोष्ट सेम आहे. परंतु इथे जे आहे हे 2 डॉक्टर लागणार होते, आता हे 2 डॉक्टर न लागता इथे एका डॉक्टरची संमती घेऊन सुद्धा 12 ते 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात केला जाऊ शकतो. याआधी 2018 ला जो प्रश्न विचारला गेलेला होता तो याच्यावरच होता. 20 ते 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात जो आहे तो
पूर्वी अलाउ नव्हतं, म्हणजे पूर्वी परवानगी दिली जात नव्हती, परंतु आता 2 डॉक्टरांच्या संमतीने मात्र फॉर सम कॅटेगरीज ऑफ प्रेग्नंट वुमन मात्र याची कॅटेगरी केली जाईल. लक्षात घ्या, हे कोण असतील किंवा अशा कोणत्या वुमन्स असतील ज्यांना 20 ते 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात त्याला परवानगी दिली जाऊ शकते, तर अशा कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठरवल्या जातील आणि त्यानुसार मग 2 डॉक्टरांच्या संमतीने अशा गर्भपातास जी आहे ती परवानगी दिली जाईल. त्यानंतर आहे मोर दॅन 24 वीक्स, म्हणजे 24 आठवड्यानंतर गर्भपात करण्यास आता पूर्वी परवानगी नव्हती, मात्र आता परवानगी देण्यात आलेली आहे. मग तर ही परवानगी जी आहे ती कोण देईल, तर मेडिकल बोर्ड जे आहे, अशी एक नवीन कन्सेप्ट जी आहे किंवा नवीन बोर्ड जे आहे ते स्थापन केलं जाईल संघराज्य आणि राज्यांच्या केसमध्ये. आता हे मेडिकल बोर्ड जे आहे ते इन केस ऑफ सबस्टॅन्शियल फिटल अबनॉर्मॅलिटी, म्हणजे जे काही सबस्टॅन्शियल फिटल अबनॉर्मॅलिटी याचा अर्थ काय, तर अशा असामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे जे फिटस आहे त्याला जर काही अशा गोष्टी असतील किंवा काही शारीरिक व्यंग असेल किंवा मानसिक व्यंग असेल आणि ते डिटेक्ट झालेलं असेल किंवा अशा अबनॉर्मॅलिटीज जर असतील, तर अशा वेळेस मेडिकल बोर्ड जे आहे ते त्याला परमिशन देऊ शकते. हे मोर दॅन 24 वीक्सच्या बाबतीत बोललं जात आहे. ठीक आहे, तर एनी टाइम ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर वन डॉक्टर इफ इमिडिएटली नेसेसरी टू सेव्ह प्रेग्नंट वुमन्स लाईफ, जसं मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं की अशा कंडिशन्स ज्या आहेत, ज्या कंडिशन्समध्ये गर्भपात करणे गरजेचं आहे कारण वुमन्सची लाईफ वाचवायची असेल, तिचं आयुष्य वाचवायचं असेल, तर अशा वेळेस 1 डॉक्टरची संमती घेऊन सुद्धा गर्भपात केला जाऊ शकतो. तर यावर 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा भाग जो आहे तो नीट करणं गरजेचं आहे. पुढे जो भाग आहे तो म्हणजे मेडिकल बोर्ड. आता ज्या बाबतीत आपण या आधी चर्चा केली ते मेडिकल बोर्ड नक्की काय असणार आहे, तर सर्व जे राज्य आहेत, जे स्टेट आहेत आणि युनियन टेरिटरी जे आहेत, हे जे आहेत ते गव्हर्नमेंट्स विल कन्स्टिट्यूट अ मेडिकल बोर्ड. लक्षात घ्या, याचा अर्थ स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरीमध्ये अशा पद्धतीचे मेडिकल बोर्ड जे आहेत ते असतील आणि द बोर्ड विल डिसाइड इफ अ प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड आफ्टर 24 वीक्स, म्हणजे 24 आठवड्यानंतरचा जो गर्भपात आहे तो केला जाऊ शकतो की नाही, अशा पद्धतीत म्हणजे जे सबस्टॅन्शियल फिटल अबनॉर्मॅलिटीज मध्ये परवानगी देणे किंवा त्या संदर्भात आपलं मत देणे हे मेडिकल बोर्ड जे आहे ते ठरवेल. परंतु या कायद्याचा ड्रॉबॅक असा आहे की हे मेडिकल बोर्ड जे आहे ते किती दिवसात अशा पद्धतीची जी हे आहे मत आपलं देईल किंवा मान्यता देईल याची कुठलीही चर्चा या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे हा याचा एक ड्रॉबॅक आहे, कारण अशा वेळेस जर मेडिकल बोर्ड लवकर परवानगी देत नसेल तर तो पुन्हा कालावधी वाढतो आणि पुन्हा काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, प्रायव्हसीच्या बाबतीत सुद्धा याच्यामध्ये आता चर्चा करण्यात आलेली आहे की जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे हा फक्त अशाच व्यक्तीला ज्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे किंवा ती व्यक्ती अधिकृत आहे अशाच व्यक्तीला जी वुमन आहे त्या बाबतीतली तिची प्रायव्हसी जी आहे ती सांगेल किंवा त्या बाबतीतली जी माहिती आहे तो त्या व्यक्तीला देईल. अन्यथा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये कोण व्यक्ती गर्भपात करत आहे याविषयीची कुठलीही माहिती लीक केली जाणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रायव्हसीच्या बाबतीत सुद्धा या आधी अशी कुठलीही चर्चा नव्हती, परंतु आता इथे चर्चा करण्यात आलेली आहे किंवा तसं मत जे आहे ते कायद्यात नोंदवलेला आहे. गर्भपात कुठे केला जाऊ शकतो त्याचा ठिकाण जे आहे तो हा एक भाग महत्त्वाचा आहे आणि इथे सरकारने स्थापन केलेल्या अथवा चालवलेल्या दवाखान्यामध्ये किंवा सरकारने किंवा जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणी गर्भपात केला जाऊ शकतो. जिल्हा समितीच्या बाबतीत सविस्तर चर्चा त्या रूल्स मध्ये 2003 च्या करण्यात आलेली आहे, पण ते फार आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तेवढं महत्त्वाचं नाही आहे. सरकारने स्थापन केलेल्या अथवा चालवलेल्या दवाखान्यामध्ये किंवा सरकारने किंवा जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणी गर्भपात केला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये या सर्व केंद्रांची नोंदणी जी आहे ती बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी सुधारित कायदा जो आहे तो 2005 चा या अंतर्गत देखील नोंदणी करणं गरजेचं आहे. या अंतर्गत तुम्हाला कळालेलं आहे की सरकारने स्थापन केलेले अथवा चालवलेले जे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये हे गर्भपात जे आहे ते केले जाऊ शकतात. आता या शिक्षेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नोंदणीकृत नसलेला जर वैद्यकीय जो व्यावसायिक आहे ज्याला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर तो व्यक्ती नसेल, इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 च्या कायद्यानुसार कलम 2H मध्ये त्याची नोंदणी नसेल किंवा तशा पद्धतीला त्याला कुठलेही प्रमाणपत्र धारण केलेलं नसेल तर ती व्यक्ती जर गर्भपात करत असेल तर त्या व्यक्तीला 2 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा जी आहे ती त्या व्यक्तीला होऊ शकते. अशा पद्धतीने हा जो कायदा आहे आणि या कायद्याचा मूळ जो गाभा आहे तो आपण याच्यामध्ये पाहिला. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम मध्ये या कायद्यावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात, तर जे मेन मुद्दे आहेत ते यावरच तयार होतात. इथे म्हणजे यावर एखादा प्रश्न तयार होऊ शकतो किंवा हे जे 2 मुद्दे आहेत की मेडिकल बोर्ड आणि प्रायव्हसीच्या बाबतीत म्हणा किंवा या आधीचा जो भाग पाहिला की गर्भपाताची सेवा कोण देऊ शकतो म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची बाबतीत एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा गर्भपात केव्हा केला जाऊ शकतो यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने इम्पॉर्टंट भाग जो आपण पाहिला. आता सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर
याच्यावर काय नक्की म्हणजे मत जे आहे ते असायला पाहिजे, म्हणजे एकंदरीत स्त्रीचा अधिकार जो आहे तो त्या गर्भावर असायला पाहिजे पूर्णतः, की त्या गर्भाचं जे जीव आहे ते वाचवणं गरजेचं आहे. या दोन्ही कंडिशनमध्ये स्त्रीचे हक्क किंवा तो स्त्रीचा हक्क म्हणून याकडे पाहिलं जावं का, अशी एक चर्चा जी आहे सध्या ती नेहमी चालू असते. तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.